नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम होळी पौर्णिमा होता क्षणी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशीचे उपाय त्याचप्रमाणे पवित्र वशीकरण, होळीच्या अग्न्यांमध्ये काय वस्तू टाकायच्या हे सर्व काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत. अजूनही कोणी पाहिले नसतील तर कृपया करून नक्की पहा. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या राखीचे काही प्रभावी उपाय पाहणार आहोत. आज संध्याकाळी जेव्हा होळी शांत होईल किंवा तुम्ही जाल तेव्हा जरी तेथे थोडीशी राख तुम्हाला दिसत असेल तर ती राख एका बाटलींमध्ये किंवा एका कागदांमध्ये भरून आठवणीने घरी आणायचे आहे. घरी आणल्यानंतर उद्याचे उपाय सांगते. आता आज झाली होळी, उद्या चंद्रग्रहण आहे, म्हणून परवा करा सरळ. परवा दिवशी हे उपाय तुम्ही केले तरी चालू शकतं. कारण देखील सांगते धुलीवंदन हे होळीचे कर म्हणून साजरे केले जाते. बघा, यावर्षी धुलीवंदन दिवशी ग्रहण आहे, त्यामुळे धुलीवंदनचा दुसरा दिवस हा ग्रहणांचा करीदिन म्हणूनच आपण साजरा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही उपाय ग्रहणाच्या करीदिनाला केले तरी देखील प्रभावी ठरणार आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर ती होळीची जी राख आहे ती घरी आणायची आहे. पण तत्पूर्वी धुलीवंदन का म्हणून साजरे केलं जातं किंवा त्याचं शास्त्रीय कारण काय आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. कारण आपल्या हिंदू धर्मातला प्रत्येक सण जो आहे त्याचं धार्मिक कारण आहे, तसंच शास्त्रीयदृष्ट्या देखील त्याची विविध प्रकारची कारण असतात. त्यामुळे आपल्याला ते जाणून घेणे देखील महत्त्वाचं असतं. तर बघा, धुलीवंदनचा शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊया. होळी पेटवून झाल्यानंतरची जी राख असते ती एकमेकांना लावली जाते. म्हणजेच काय, तर आपला जो देह आहे तो 5 तत्वांनी बनलेला आहे. त्यामुळे धुलीवंदनच्या दिवशी आपण पृथ्वीला म्हणजेच जमिनीला नमस्कार करावा आणि या पृथ्वीपासून सुरुवात करून ते उरलेले सर्व पंचमहाभूतांना देखील यात आदराने नमस्कार करावा. तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने धुलीवंदन. या धुलीवंदनानंतर बरोबर 15 दिवसांनी नवीन वर्ष सुरू होते, ते म्हणजे गुढीपाडवा. त्या दिवशी आकाशाला भिडणारी अशी गुढी आपण उभारतो आणि नवीन वर्षाची अगदी थाटामाटात सुरुवातही करतो. बघा, धुलीवंदनच्या दिवशी घरातील स्त्रिया हंडे पाण्याने भरून होळीच्या ठिकाणी पेटवलेली असते त्या जागी ठेवतात. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीच्या झाल्या. आता हे सहसा बघायला मिळत नाही. सूर्याच्या प्रकाशात हे पाणी तापवलं जातं आणि त्या पाण्याने आपल्या लहान मुलाला आंघोळ देखील घातली जाते. असं म्हटलं जायचं की या पाण्याने जर मुलांना आंघोळ घातली तर उन्हाळा बाधत नाही. आणि जी मोठी माणसं आहेत ते देखील ही जी धुलीवंदनाची राख असते होळीनंतरची, ती दुसऱ्या दिवशी राख येते, त्या राखीपासून होळी खेळतात. एकमेकांच्या अंगाला किंवा अंगाला ही राख लावली जाते आणि उठण्यासारखं जर आपण ही जी राख आहे ती अंगाला लावली तर आपल्याला विविध प्रकारच्या रोगापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते. तर बघा, अशा प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर धुलीवंदनाचं असं देखील एक महत्त्व आहे. पण आजकाल धुलीवंदनाचे स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे. आता आपल्याकडे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात, पण बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशीच रंग खेळले जातात. असो, आता आपण धुलीवंदनाच्या दिवशी कुठले उपाय करायचे आहेत हे देखील सविस्तररित्या जाणून घेऊया. तर बघा, सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं की होळीची जी राख असते म्हणजे दुसऱ्या दिवशी जी राख उरते किंवा जे भस्म असतं ते खूप पवित्र असतं आणि त्याचे जे काही उपाय आहेत ते मनापासून करायचे आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे. आंघोळ करण्याच्या आधी एखाद्या घरातील सदस्याने जायचं आहे आणि तिथली थोडीशी राख घेऊन यायची आहे. मग ती सार्वजनिक होळी असू द्या किंवा दुसरी कुठलीही असू द्या, तुम्ही वैयक्तिक होळी करत नसाल, सार्वजनिक असेल तर त्या ठिकाणची राख आणा. असं काहीही नाही की आपली स्वतःचीच होळी असायला हवी. तर तिथली राख आपल्याला थोडीशी मूठभर घेऊन यायची आहे. ती आणल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला ती राख लावायची आहे. जसं आपण उटणं लावतो तशाच पद्धतीने आपल्या हातापायाला, थोडीशी चेहऱ्याला ही राख लावायची आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. फक्त लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला विशेष काळजी घ्यायची, ती अशी की लहान बाळांच्या तुम्ही तळपायाला थोडासा टिपका द्यायचा आहे. दोन्ही तळपायांना थोडा थोडा टिपका घ्यायचा किंवा कानाच्या मागे जसं आपण काजळ लावतो नजर लागू नये
म्हणून तशा पद्धतीने जरी तुम्ही लहान मुलांसाठी केला तरीही चालणार आहे. पण अंघोळीच्या आधी ही राख आपल्याला अंगाला लावायचीच आहे. आता याने काय होतं तर याने आपली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते. तसेच निगेटिव्हिटी, नजरबाधा, कुठलेही दोष निघून जातील. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर अंगाला लावणे शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर राख टाकून शकता आणि त्या पाण्याने अंघोळ करू शकता. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देखील याचं भस्माचा आपल्याला काय उपाय करायचा तर हे भस्म आपल्याला थोडंसं अगोदरच जास्तीचं घेऊन यायचं. अंघोळ झाल्यानंतर या भस्माचा एक ठिपका प्रत्येकाने कपाळी लावायचा आहे. अंघोळ झाल्या थोडंसं आपल्याला ते भस्म कपाळी लावायचं आहे. लहान मुलांच्या बाबतीतही तसंच आहे. त्यांना काहीही त्रास होऊ नये किंवा त्यांच्या डोळ्यात वगैरे जाऊ नये यासाठी त्यांच्या कपाळी न लावता तुम्ही कानाच्या मागे लावू शकता किंवा गळ्याच्या ठिकाणी लावू शकता. पण हा उपाय आपल्याला मुलांसाठी देखील आवर्जून करायचा आहे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आहे. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर यासाठी तुमच्याकडे एखादी छोटीशी चांदीची डबी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा दुसरी एखादी स्टीलची वगैरे डबी असेल ती तुम्ही घ्या किंवा तेही नसेल तर मग एखादा लाल रंगाचा कपडा घ्यायचा. त्या कपड्यांमध्ये थोडीशी जी ही राख आहे ती ठेवायची. त्यासोबतच ₹1 नाणं ठेवायचं आणि ही जी पोटली आहे ती बांधून आपल्याला आपली जी कुलदेवी आहे तिच्या समोर ठेवायची. समोर ठेवल्यानंतर जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो म्हणायचा. घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी तुमच्या होळीपर्यंत किंवा पुढच्या धुलीवंदनापर्यंत आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती उचलून आपल्या तिजोरींमध्ये किंवा आता आजकाल बऱ्याच ठिकाणी तिजोरी देखील बघायला मिळत नाही, पण तरीही तुमची अशी एखादी जागा असेल जिथे तुम्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे ठेवतात किंवा मग बँकेचे कागदपत्र वगैरे ठेवतात, अशा ठिकाणी जरी तुम्ही ते ठेवलं तरी चालणार आहे. पण ही पोटली आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. पुढच्या होळीला ती बाहेर काढायची, विसर्जित करायची आणि अशाच पद्धतीचा उपाय पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने करायचा. बघा, हा देखील अतिशय प्रभावी असा उपाय आहे. त्यानंतर या पुढचा जो उपाय असणार आहे तो आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी आहे किंवा घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी, घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी देखील तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. लाल रंगाच्या कपड्यांमध्ये अशाच प्रकारे थोडीशी राख तुम्हाला भरायची. त्यासोबतच कवडी असेल तर एखादी कवडी तुम्ही ठेवू शकतात. ₹1 नाणं ठेवू शकतात. त्यानंतर ही पोटली बांधायची. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या घरांमध्ये कायमची लक्ष्मी नांदावी आणि जी अलक्ष्मी आहे, दरिद्रता आहे ती बाहेर निघून जावी यासाठी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्या मुख्य दरवाजाला उजव्या बाजूला लावायची आहे. आता मुख्य दरवाजाला लावताना कुठून लावायची तर आतल्या बाजूने उजव्या हाताला आपल्याला ती लावायची आहे. याचं देखील असंच करायचं. वर्षभर तुम्हाला ती ठेवायची आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला ती काढून विसर्जित करायची आणि त्याऐवजी दुसरी पोटली अशाच प्रकारे तयार करायची. तर हा देखील उपाय आपल्याला अतिशय प्रभावीरित्या अनुभव देऊ शकतो. फक्त करताना विश्वासाने करा. याने काय होतं तर घरांमध्ये जी काही नकारात्मकता प्रवेश करते किंवा घरांमध्ये जी काही दरिद्रता प्रवेश करते ती त्या ठिकाणी मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर रोखलं जातं आणि आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते आनंदमय होण्यासाठी मदत मिळते. तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो याकरिता आहे की बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला कुणाची तरी दृष्टी लागली आहे किंवा मग आपल्या घरांमध्ये काहीतरी वाईट बाधा आहे, असा संशय आपल्या मनामध्ये येतो. आणि असा संशय कधी येतो जेव्हा आपल्याला सतत अडचणींचा सामना करावा लागतो, केलेल्या कामांमध्ये यश मिळत नाही. मग अशा वेळेस आपल्याला अशा प्रकारच्या शंका येऊ शकतात किंवा आजारपण जर घरांमध्ये सातत्याने येत असेल तर मग नक्कीच आपल्यावर कोणीतरी वाईट बाधा केलेली आहे असं मनांमध्ये येतं. आता ते असेल नसेल हे देवाला माहिती आहे, पण तरीही ते रोखण्यासाठी आपल्याला एखादा उपाय करायचा असेल तर तो अतिशय मनापासून करावा लागेल आणि तो उपाय आपण धुलीवंदनाच्या दिवशी नक्कीच करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही जी काही आपली होळीची जी राख असणार आहे ती थोडी जास्तीची घेऊन यायची आणि ती राख आपल्यानंतर
ती आणल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवसापासून सलग 7 दिवस अंघोळ करण्याच्या अगोदर आपण जसं उटणं लावतो तसं आपल्या शरीराला लावायचं आणि नंतर मग त्याने अंघोळ करायची. बघा अशा पद्धतीने ही राख लावल्यानंतर जर तुम्ही अंघोळ केली तर निश्चितपणे तुमची जी नकारात्मकता आहे किंवा जी वाईट बाधा तुम्हाला लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. अगदीच लहान बाळांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्याच्या पूर्ण शरीराला लावू नका, फक्त तळपायाला 2-2 ठिपके द्या. अशा पद्धतीने जरी तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय केला तरीही जी नकारात्मकता आहेत, जी वाईट बाधा लागलेली असेल ती निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. तर हा उपाय तुम्ही ग्रहणांच्या दुसऱ्या दिवशी केला तरी चालेल, कारण ग्रहणाचा करी दिन असणार आहे. त्यामुळे हे उपाय तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे, कारण निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी ग्रहणा काळात म्हणजे ग्रहणाच्या करी दिनाला आवर्जून केले जातात. तर धुलीवंदनाच्या दिवशी किंवा धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी राखेचे हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा जो काही लाभ मिळणार आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत दिसणारच आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.